मित्र हो, सध्या मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचंड असा कल्ला तुमच्या अवतीभोवती सुरू आहे. ठाणे, पुणे, नाशिक, त्याचप्रमाणे अकोला सगळ्या ठिकाणी या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पण त्यातही भाजपचे डोळे फक्त लागले ते मुंबई महानगरपालिकेवर. पण मी आता आपल्याला सगळ्यात अत्यंत जबरदस्त आणि एक धक्कादायक बातमी देणार आहे. ती बातमी ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही चक्रावून जाल, पण मग तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतोय ते. मित्र हो, मुंबई महानगरपालिका की जी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे, त्यामध्ये आता काहीसा बदल झालाय. भाजपला मुंबई महानगरपालिका ठाकरेंना देऊन टाकायची आहे. हे अगदी ठरलेलं आहे. आता हे तुम्ही म्हणाल, हे तुम्ही काय सांगताय? तर हे ठरलेलं आहे. हे कसं, कोणी, कुठे ठरवलंय आणि नेमकं त्याचे हळू संदर्भ आता काय समोर येत आहेत आणि ठाकरे कसे वरचढ होतील हे पाहिलं जातंय. एकूणच काय, तर मुंबई महानगरपालिका की जी देशातली नव्हे आशिया खंडातली सगळ्यात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका आहे, ती ठाकरेंना द्यायचं निश्चित झालंय. कोणी केलंय हे सगळं षडयंत्र आणि त्याला कोण खतपाणी घालतंय? ते खरंच खतपाणी घालतायत का? की ते कुणाला तरी सांभाळतायत का? या सगळ्या गोष्टींवर आपण संक्षिप्त स्वरूपात प्रकाश टाकणार आहोत. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, आपण आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी मांडल्या आणि मांडणार आहोत त्या अत्यंत वस्तुनिष्ठ आणि ज्याच्यातून काही गोष्टींचे धागेदोरे कंगोरे तुमच्या समोर येतील अशा पद्धतीची वस्तुनिष्ठता आपण तुमच्या समोर आणत असतो. मुंबईमध्ये आता 3 फॅक्टर महत्त्वाचे ठरणार आहेत असं आपल्या आता लक्षात आलेलं आहे. एक फॅक्टर आहे तो उत्तर भारतीयांचा, दुसरा फॅक्टर आहे जो सगळ्यात शक्तिशाली फॅक्टर आहे तो आहे गुजराती, मारवाडी, जैन मतांचा आणि तिसरा फॅक्टर आहे याच सगळ्याबरोबर मुकाबला करणारा तो म्हणजे मराठी मतांचा. आता तुम्ही म्हणाल मग ते मुस्लिमांचं आणि दलितांचं काय झालं? तर ती जी मतं आहेत मुस्लिमांची आणि मराठींची, त्या मतांचा फॅक्टर जरी महत्त्वाचा असला तरी या 3 महत्त्वाच्या घटकांइतका तो आत्ता महत्त्वाचा ठरेल असं नाहीये. तो नंतर कोणाशी काय होणार आहे हे मी आपल्याला सांगणार आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमधलं सगळ्यात मोठं शिवधनुष्य काही लोकांनी मोडायला घेतलंय. ती माणसं कोण आहेत? ती असं का करतायत? त्यांना कोण खतपाणी घालतंय? आता हे मी तुम्हाला काही उदाहरणांसहित समजावून सांगणार आहे. मित्र हो, शुक्रवारी के अण्णामलाई हे तामिळनाडूमधले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते मुंबईत आले. 8 जुलै 2021ला त्यांना तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आणि ते मागची निवडणूक हरले. आता हे अण्णामलाई जे आहेत हे याच्या आधी सुद्धा मागच्या वेळेला लोकसभेला इथे प्रचाराला आले होते. ते प्रचाराला आले की ते येतात कुठे? धारावी आणि हा जो भाग आहे की जो विशेषतः दाक्षिणात्य लोकांचा भाग आहे तिथे ते येतात. आता हे कोण आहेत? तर बघा, यांनी केलेलं विधान जे आहे या विधानानुसार त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. जर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला स्वाभिमान किंवा त्यांना जर मुंबईची मराठी अस्मितेची थोडी जरी चाड असेल तर ते त्यांच्यावरती कारवाई तरी करतील किंवा आपल्या पक्षश्रेष्ठींना परत या सदग्रस्तांना मुंबईत पाठवू नका असं तरी सांगतील. पण आता ते खरंच देवेंद्रजी तसं करण्याच्या मनस्थितीत आहेत का हे आपल्याला कळेलच. 8 जुलै 2021ला ते तामिळनाडूचे अध्यक्ष झाले. त्यांनी मागची लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते कोइंबतूरमध्ये गणपती यांच्याकडून 1,13,000 मतांनी पराभूत झाले. आता हे कोणी ऐरेगैरे आहेत का? तर नाही. देशातली अत्यंत कठीण समजली जाणारी किंबहुना आशिया खंडातली कठीण समजली जाणारी UPSCची परीक्षा देऊन ते IPS झालेले आहेत. म्हणजे विचार करा, ज्याने सगळ्यात कठीण परीक्षा दिलेली आहे तो माणूस जर मुंबईत येऊन मुंबईला बॉम्बे म्हणतो, बॉम्बे हा महाराष्ट्राचा भाग नाही असं म्हणतो, तो जे काही बरळतोय हे मुंबईतल्या मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने केले जातात. आता हा माणूस आला होता कुठे? वॉर्ड क्रमांक 47 मध्ये तेजिंदर दिवाना यांच्या प्रचारासाठी हे अण्णामलाई आले होते. अण्णामलाई येऊन त्यांचा फार काही उपयोग होत नाही हे माहीत असून सुद्धा
त्यांना वारंवार बोलवलं जातंय, याचं कारण ह्या भाजपच्या नेत्यांनी द्यायचंय. आता हे भाजपचे नेते जे आहेत, हे म्हणजे भाजपने ठरवलेलं आहे. जे मी म्हटलं ना आपल्याला, की महापालिका उचलून ठाकरेंना द्यायची. त्याच्या घटना आणि गोष्टी कशा घडतायत तेही आपल्याला सांगतो. मीरा भाईंदरमध्ये कृपाशंकर सिंग काय म्हणाले? उत्तर भारतीयांचा महापौर होईल. त्यानंतर त्यांनी मला एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी सगळं स्पष्टीकरण दिलं आणि त्या मुलाखतीमध्ये सुद्धा ते काय म्हणाले? उत्तर भारतीयांचा नेता कोण? देवेंद्र फडणवीस. मराठी मुलगा, जन्माने ब्राह्मण, तो उत्तर भारतीयांचा नेता. हे सगळं काय आहे ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आता आपण येऊया तिसऱ्या सदग्रस्तांकडे. ते तर म्हणजे त्यांचं काय झालंय हेच काही मला कळेनासं झालंय. त्यांचं नाव आहे पवन त्रिपाठी. आता हे जे पवन त्रिपाठी आहेत, हे सिद्धिविनायक न्यासाचे कोषाध्यक्ष आहेत. पवन त्रिपाठी यांच्याबद्दल जर सांगायचं असेल तर ते काय आहेत हे तुम्हाला मी अगदी एका ओळीत सांगतो. ते संन्यास आश्रमामध्ये अभ्यासासाठी स्वामी विश्वेश्वरानंद महाराजांच्या संपर्कात आले. मुंबईमध्ये तो आश्रम आहे आणि स्वामी विश्वेश्वरानंद जे आहेत, हे एक आध्यात्मिक स्वरूपाचे सद्ग्रस्त आहेत आणि त्यांचा जो समर्थकांचा वर्ग आहे तोही मोठा आहे. आता हे जे पवन त्रिपाठी आहेत, हे सिद्धिविनायक न्यासाचं यांना कोषाध्यक्ष करण्यात आलेलं आहे. सध्या सिद्धिविनायक मंदिर बंद आहे. आता एक व्यक्ती एक पद हा जर नियम लावायचा असेल तर तो पवन त्रिपाठी यांना का नाही लावला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी? त्यांना महामंत्री पण करण्यात आलेले आहे. आता त्यांना महामंत्री केल्यानंतर ते काय करतायत? तर ते हे कोणाचे पाठीराखे होते? आधी मंगलप्रभात लोढांचे आणि आता भाजपमधल्या सगळ्यात शक्तिशाली व्यक्तीचे म्हणजे मोहित कंबोज यांचे ते आता समर्थक आहेत. मोहित कंबोज यांचं समर्थन आणि देवेंद्र फडणवीसांचे आशीर्वाद मिळत असल्यामुळे पवन त्रिपाठी इतके बेकाबू झालेत का? त्यांनी काय म्हटलंय माहिती आहे का? ते असं म्हणालेत की दाऊद इब्राहिमला मुंबईचा महापौर करायचं का? तोही मराठी आहे तर. आता दाऊद इब्राहिम हा मराठी आहे का? याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल. हां, तो कोकणी मुसलमान आहे हे खरं आहे. पण मग त्याच्या मराठीपणाला नेमकं मराठी अस्मितेबरोबर या पवन त्रिपाठींना जोडायचं आहे का? हे पवन त्रिपाठी तिकीट वाटपामध्ये अत्यंत आघाडीवर होते. राजहंस सिंग, कृपाशंकर सिंग, अमरजीत सिंग, त्या रमेश सिंग असे जे भाजपचे उत्तर भारतातले नेते किंवा उत्तर भारतातले जे लोक आहेत, यांच्या कुटुंबियांच्या तिकिटी कापायच्या होत्या. ते काम अत्यंत व्यवस्थितरित्या या पवन त्रिपाठी यांनी केलं. आता यात मी काही उत्तर भारतातल्या या सगळ्या नेत्यांशी बोललो. यांचं झालंय काय ते तुम्हाला सांगतो. हे यातले बरेचसे लोक काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेत. आता काही लोक निष्ठावंत भाजपचे आहेत. पण ह्या सगळ्यांचं एक प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. हे आपसात इतके भांडत असतात आणि एकाही भैयाला दुसऱ्याच्या भैया पुढे जाऊ द्यायचं नाही, याच्यासाठी एकमेकावर वाटेल ती चिखलफेक यांची चालू असते. अरे बाबांनो, तुमची चिखलफेक तुम्ही करा, पण त्यामध्ये मराठी अस्मिता, मराठी माणूस, महाराष्ट्रातल्या महापालिकांचं महापौरपद, दाऊद इब्राहिम यांना का घेता तुम्ही? असा प्रश्न आता देवेंद्र फडणवीसांना विचारण्याची वेळ आली की काय? इतकं हे सगळं बिघडलेलं दिसतंय. आता हे सगळं सुरू असताना बघा, एक तर अण्णामलाई झालं, त्यानंतर पवन त्रिपाठी झालं, कृपाशंकर सिंग झालं. हे तुम्हाला सगळं कमी वाटत असेल तर मी तुम्हाला आणखी पुढचं सांगतो. तुषार आपटे नावाचा एक सद्ग्रस्त आहे. तो सद्ग्रस्त नाहीये, तो दुर्ग्रस्त आहे. बदलापूरमध्ये 2 चिमुरड्यांवर जो बलात्कार झाला त्या शाळेचा हा माणूस विश्वस्त आहे. याला भाजपने स्वीकृत नगरसेवक केलं. बदलापूर नगर परिषदेमध्ये, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. तिथली सगळी माणसं संपली होती भाजपची. तिथे बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात संघ परिवार आहे. संघाचे अत्यंत निष्ठावंत, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या काम करणारे लोक बदलापूरमध्ये राहतात. मग या तुषार आपटेचीच निवड का केली? तर ती निवड केल्यानंतर ठाण्यामध्ये वातावरण तापू शकतं आणि ठाण्यातली महापालिका, कल्याण डोंबिवलीची महापालिका यांच्या निकालामध्ये मराठी माणूस संतप्त होऊ शकतो आणि भाजपला रट्टे देऊ शकतो. हे सगळं कोण घडवून आणतंय याचा शोध देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी घ्यायला हवा. आता चंद्रशेखर बावनकुळे, मी काही त्यांचा मित्र नाही, ते माझे शत्रू नाहीत. पण आता चंद्रशेखर बावनकुळेंनी या पवन त्रिपाठी यांची पाठराखण करताना काय सांगितलंय की त्यांच्या वाक्याची तोडमरोड केलेली आहे.
बावनकुळे साहेब वाक्याची तोडमोड केली आम्ही समजू शकतो, पण ती इतकं गंभीर बोलावं किंवा मराठी माणसाशी दाऊद इब्राहिमला जोडावं, जो देशद्रोही आहे, जो ज्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस आहे, जो पाकिस्तानमध्ये कराचीमध्ये लपतो, जो इथे बॉम्बस्फोट घडवतो, त्याचा उल्लेख हा अनवधानाने होतो. तो उल्लेख माध्यमं तोडून मोडून हे करतात. तुम्हाला मुंबईच्या महापौर पदाची जी काही सांगड आहे किंवा त्याच्याबद्दलचा उल्लेख आहे, हा दाऊद इब्राहिम बरोबर करायला लागणाऱ्या पवन त्रिपाठीला आणखी किती वेळ पाठीशी घालणार आहेत? आता आपल्यापैकी काही लोक म्हणतील की तुम्ही जर पवन त्रिपाठींच्या विरोधात बोलताय. मी पवन त्रिपाठींना फोन केला, त्यांनी माझा फोन स्वीकारला नाही. गेल्या काही काळामध्ये ते फोन स्वीकारत नाहीयेत. त्यांच्याबद्दल निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये खूप मोठा गोंधळ झाल्याची चर्चा पक्ष नेतृत्वाकडे अत्यंत जोरकसपणे सुरू आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल आता देवेंद्र फडणवीस जर बोलले नाहीत, तर एक समजावं लागेल की ही मुंबई महानगरपालिकेची अत्यंत प्रतिष्ठेची झालेली 9 वर्षांनी होणारी निवडणूक उचलून ठाकरे बंधूंना द्यायचं हे निश्चित झालेलं आहे. एका बाजूला उद्धव ठाकरेंनी कसा मुंबईचा विचका केला ते फडणवीस, आशिष शेलार आणि अमित साटम सांगणार. अमित साटम यांचं खरंच काही उत्तरदायित्व नाही आहे का पवन त्रिपाठी, कृपाशंकर सिंग किंवा हे अण्णामलाई यांच्या संदर्भामध्ये? या सगळ्या गोष्टीमध्ये मुंबईतल्या मराठी माणसाला, महाराष्ट्रप्रेमींना आणि ज्यांचं मुंबईवर प्रेम आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्या सगळ्यांच्या समोर याबद्दलचं स्पष्टीकरण हे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे नेते म्हणून द्यावं लागेल. याचं कारण इतर भाजपच्या कोणत्याही नेत्यावर विश्वास ठेवावा किंवा त्याचं ऐकावं इतकी पोच त्यांना आता आहे की नाही असा प्रश्न पडेल असं वातावरण आहे. अण्णामलाई, कृपाशंकर सिंग, पवन त्रिपाठी, तुषार आपटे ह्या माणसांची निवड करून देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्न संकल्पाची धूळदान कोणाला उडवायचे आहे? आपल्याला काय वाटतंय? त्या व्यक्तीचं नाव कोण आहे? तो व्यक्ती कोण आहे? त्या व्यक्तीचं नाव काय आहे? आणि आत्ता ठाकरेंना ही महापालिका देण्यासाठी भाजपने आपले सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेत का? उत्तर भारतीय आणि काही दाक्षिणात्य मंडळी भाजपकडून ही मुंबई महानगरपालिका हिसकावून आता सहज सोप्या गतीनं ठाकरेंना देणार का? आपल्याला काय वाटतंय? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये मला जरूर कळून आपण व्यक्त व्हा. आपण व्यक्त झालेल्या मतांवर मी माझा पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. हा संपूर्ण व्हिडिओ कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही, पण महाराष्ट्राच्या बद्दलचा द्रोह करणाऱ्याला आपल्याला सोडायचं नाही. तूर्त इतकंच. धन्यवाद.